बघाव क्या ही बघा ही म्हस, याला बोलता म्हस. अरे नमस्कार, आता इकडे कॉम्पिटिशन चाललेले आहे, कोण जास्त पुशअप मारतो. खरी मैत्रीमध्ये विश्वास असतो अखंड, समुद्रासारखा गहिरा आणि आकाशा एवढा अनंत. दादा एक चहा नाही, नको राहू दे. गाईस, पावसाळा आला की मित्रांसोबत फिरणं, त्यांच्यासोबत नाक्यावर चहा पिणं आणि पावसात त्यांच्यासोबत मस्ती मजा करणं, ही तर फक्त आता आठवणीच राहिलेली आहेत. सो गाईस, ह्या व्लॉगमधून मला माझ्या काही आठवणी तुम्हाला शेअर करायच्या आहेत आणि मला असं वाटतं की हा व्लॉग बघून माझे मित्रही तोच विचार करतील जो विचार मी करतोय. सो बघूया त्यांच्यावर काय असर होतं. सो गाईस, व्लॉग पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या ग्रुपमध्ये असे काही इश्यूज क्रिएट झाले असतील तर ते सॉल्व्ह होतील आणि तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा ते सॉल्व्ह करायचा. सो येस, आवडलं तर कमेंट करा, लाईक शेअर सगळं करून टाका. मी एंडला येणार नाही आहे म्हणून मी आता हे बोलतो आहे. सो डोंट स्किप, जास्तीत जास्त शेअर. बाय बाय. आजचे मुख्यमंत्री सर्व झळकत आहे. आपण थांबलोय का? तेच दे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे, आमचं एकता मंडळ करंजडे हिल पॉईंटवर चाललेलं आहे. बघू शकता आम्ही गार्डनवरून चाललो आहे सगळीजण. आमचा ड्रायव्हर ओम्या उत्कृष्ट अशी ड्रायव्हिंग करतो. आणि आमच्याकडे मोजकत पेट्रोल आहे एकदम आणि आम्ही चाललो आहे. हे आमचे बुलेट राजा, हे आमचे सर. आमचे पब्लिक चाललेले सगळे. आता नुकतीच नवीन गाडी घेतलेली आहे, तरी पण कशातच फरक न पडता रायडिंगगिरी चालू आहे. दोघं भाऊ. अजून एक आमचे मिसिंग आहे, आमचा सोनू भाऊ अजून आलेला नाही आहे. ही बघा ही म्हस, याला बोलता म्हस. सुसार बुलेट राजा. हे काय बंधू ऐकत नाही. अशा प्रकारे आता गाडीत पेट्रोल नसल्यामुळे राईटला घेतोय आम्ही. जाम गर्दी आहे. एस.टी. महामंडळ लालपरी. सारखी खूप तारांबळ होते. अरे रिक्षा रिक्षा ही रिक्षा बिलकुलच व्यक्तिमत्व एक नंबरचा. हे काहीच टाकणार नाही तो ग्रुप. एकता मित्र आपण इथून मधून घबरे बसवलं. तर मित्रांनो, आता खूप जोरात पाऊस येणार आहे आणि ऑलरेडी थेंब थेंब पडतच आहे. जर आपल्याला जायचंच होतं तर यांनी पेट्रोल आधी का नाही भरलं आणि फिक्स पण कधी केलं, आता केलं की. बघाव क्या
फायनली भुशी डॅमला आलेला मोरबे डॅमला आलेला आम्ही करंजडे मोरबे डॅम आला एडा बना दिया डॅम बोलून बोलून इथे आणलं हे मागच्या डोंगरामध्ये ते करंजडे तिथे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल दिबा पाटील एअरपोर्ट होणार आहे तो काम चालू आहे बघू शकता तुम्ही कारण की असं काम चालू आहे असं आढावा पण न्यूज रिपोर्टर पण देत नाही पण आम्ही देतो होईल रे भाई तू बोललाय ना ये जा तुम्ही लोक जाऊ एक जण मारणार तर मकरा करणार आपल्या ट्रेनरला विचारूया ट्रेनर काय सगळ्यांनी एकदम मार रे ट्रेनर काय जाऊ दे दोघं ना सगळे एकदम सार्थक आणि एक ओमकारने घेतली सुरुवात 1 2 3 4 हे सगळे एकत्र अरे नमस्कार, आता इकडे कॉम्पिटिशन चाललेले आहे. कोण जास्त पुशअप मारतो, जो सर्वात कमी पुशअप मारेल त्याला सर्वांना चहा देण्यात येणार. कॉफी अँड वडापाव सुद्धा. वन टू थ्री स्टार्ट 1 2 3 Sky, come on! दोन सोडले. नाही चालू आहे तू कशा थांबतोय भाई या दोघात काय दोघात स्कायच्या 48 झाल्यात, दर्शनच्या 53 झाल्यात. 49 54 55 50 नाही तो 60 हा 50 ला 52 ला अडकला 52 ला 52 धावा 58 आकाश फास्ट तो एकदम स्लो मार होता. आता मारणारे स्वप्नील आणि सार्थक या ना माहित नाही काढ चल. जस्ट पनवेलच्या बॅक साईडला हा लोकेशन आहे. ही 1 तास झाला आम्हाला आणि 1 तासामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. अजून काय काय करायचं आहे आय डोंट नो. जस्ट वेट अँड वॉच. सो गाईज पाऊस जसा कमी झाला आम्ही घरी जायला परत निघालो. मध्येच इतका जोरात पाऊस येत होता की मला रेकॉर्डिंग करता आलं नाही आणि ॲक्च्युली मला ते तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही पुढे अजून किती मस्ती किती मजा करत होतो. बट अनफॉर्च्युनेटली मला ते दाखवता आलं नाही. बट कोणी नाही, नेक्स्ट टाइम असं काही असेल तर मग मी सगळे इक्विपमेंट्स नक्कीच कॅरी करेन जेणेकरून मला शूट करता येईल पावसात हे. सो कोणी नाही, आता आम्ही चाललोय घरी. सो भेटू. बाय बाय.